इंस्टाग्राम वरील ट्रेंडिंग असं स्फटिक शिवलिंग तुम्ही पाहिलाय काय? आणि कोल्हापुरातून तिकडे जायचं कसं आणि किती खर्च येणार सगळं सांगतो, व्हिडिओ पूर्ण बघा. नमस्कार, मी सुनील आणि आज आम्ही गेलो होतो भारतातील सर्वात मोठं स्फटिक शिवलिंग पाहायला. स्फटिक हा सहसिद्ध असा स्टोन आहे आणि हा खूप दुर्लभ पण आहे. हे स्फटिक लिंग हिमालयातून आणलेलं आहे आणि हे 100 किलोपेक्षा पण मोठं आहे. योग सिद्धी आणि प्राण प्रतिष्ठेने इथे विराजमान करण्यात आले आहे. जे महादेवासाठी वेडे आहेत त्यांच्यासाठी एक खास आहे. या ठिकाणी लोक फक्त दर्शनासाठी नाही, ध्यान आणि साधना करण्यासाठी येतात. इथे आले की मन प्रसन्न होतच आणि अंगात एक वेगळी सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. इथेच महाशक्ती स्तंभ आहे, जे महाकालीचं योनिलिंग आहे. आईचं निराकार स्वरूप हे तुम्हाला पाहायला मिळेल. हे नागराज इकडचे राखणदार आहेत असं मानलं जातं. आम्ही दर्शन घेतलं आणि मन खूप प्रसन्न झालं. थोडा वेळ मंदिरात बसलो आणि फक्त शिवलिंग पाहत होतो. महादेव काय असतील हे फक्त अनुभवत होतो. तुमचा मालवण सिंधुदुर्ग प्लॅन झाला तर नक्की इकडूनच जावा, रोडलाच आहे. कोल्हापुरातून फक्त 110 ते 120 किलोमीटर अंतर आहे. आता तुमच्या गाडीच्या अवरेज प्रमाणे पेट्रोल आणि सीएनजी टाकून घ्या. आम्हाला तर 1000 रुपयाचं पास होईल. सकाळी 7 ला निघालतो, त्यामुळे कोल्हापुरात जाऊन पहिला नाश्ता केला. रंकाळा पास करून गगनगिरी मार्गे कसालला पोहोचलो. कसाल मालवण रोडला चिक्कूची सावली हॉटेल जवळ हे स्फटिक शिवलिंग आहे. आमचे नाश्त्याला 250, जेवणाला 2000, सीएनजी 1000 असे एकूण 3250 खर्च झाले, म्हणजेच प्रत्येकी 650. तुम्ही पण एकदा नक्की जाऊन या.